हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी कायजनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज सर्वांना वंदन करतो। तुम्हा सर्वांनाही वंदन करतो। आदरणीय चौगले सर, आदरणीय जगाटे सर, देशपांडे सर, आपण सर्वजण आचार्य आहात, आपल्या सर्वांना वंदन करतो। आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। 11 नंबरचा श्लोक आज आपण सुरू करतोय आणि त्याच्यावरल्याच 5-6 ओव्या आहेत, त्याचा विचार आपण घ्यायचा आहे। देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वा परस्परम भावयंत श्रेया परमुवाप्स्यत। तुम्ही या स्वधर्मस्वरूप यज्ञाच्या द्वारा देवांना तृप्त करा, म्हणजे स्वधर्माचरणाने तृप्त झालेली तुमची तृप्तता करोत, या प्रकारे परस्परांची तृप्तता करणारे तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल, असं वर्णन श्लोकामध्ये केलेलं आहे। म्हणजे देवांना प्रसन्न करण्यासाठी, देवतेना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही स्वधर्माचं आचरण करा, आणि स्वधर्माचं आचरण झाल्यानंतर देवता प्रसन्न होतील आणि तुमचे जे काय इच्छा ज्या आहेत, योग्य त्या इच्छा आहेत, त्या इच्छेच्या प्राप्तीसाठी तुम्हाला ते वरदान देतील, तुम्हाला आशीर्वाद देतील। म्हणजे दोन्ही एकमेकांच्या सहकार्यानं आपण हे काम करणं गरजेचं आहे, असं माऊलींचं सुद्धा वर्णन पुढं माऊली करतात। कालच आपण विचार केला होता की सहकार्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही, एकट्यानं होत नाही। आणि एकटे आपण करतो किंवा एकट्यामुळं झालं असं ज्यावेळी एखादा अभ्यासार्थी म्हणतो, मी रात्रंदिवस कष्ट केलं म्हणून हा ही परीक्षा पास झाली, पण रात्रभर तिच्यासाठी जागणारी त्याची आई, अधूनमधून चहा करून देणारी आई किंवा घरातील मंडळी किंवा इतर त्याला मदत करणारे गुरुजन, ती सगळे त्याला बसमधून का परीक्षेच्या ठिकाणी नेणारी गाडी, कितीतरी लोकांचा त्यामध्ये सहभाग असतो आणि तो म्हणतोय मी माझ्यामुळं झालो। ह्या गोष्टी किती धोकादायक बोलतात लोक, यावरून आपल्या लक्षात येईल। जगातली कुठलीही व्यक्ती स्वतंत्रपणाने जगू शकत नाही, ती परावलंबीच असते। सगळ्याच गोष्टी परावलंबी असतात। त्यामुळे आपण परावलंबी आहे असं समजून ज्याच्यावर अवलंबून आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली एक जबाबदारी, कर्तव्य होऊन बसतं। त्याला स्वधर्म म्हणतात। आणि हा स्वधर्म जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा स्वधर्म आचरणाने तुम्ही देवांना तृप्त करा, असं माऊली म्हणतात, आणि देव ही तुमची तृप्तता करतील। म्हणजे द्यावं आणि घ्यावं। आपण एखाद्याला चांगलं बोलवलं की लोक आपल्याला चांगलं बोलवतात, इतरांना मान सन्मान आदरातिथ्य केलं की लोक ते आपले आदरातिथ्य करतात। अचानकपणे कोण कुणाला तसं करत नाही, जे देतो आपण तेच आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणजे पेरावे तसे उगवतं, असं जे वर्णन आहे तसंच आहे। या देवता ज्या आहेत, म्हणजे जिथं जिथं आपण काम करतो तिथं कुठेतरी देवता असते, ती देवता तिथं अमूर्त रूपात असते। फक्त त्याच्यासाठी काम आपण व्यवस्थित करायला लागलो की तिथं असणारी ती अमूर्त देवता आपल्याला आशीर्वाद देऊन जाते। खूप कष्ट करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, प्रामाणिकपणाने राबतो, त्यावेळी तिथली जी देवता आहे ती प्रसन्न होते आणि त्याला जे द्यायचं ते देऊन जाते। आणि हे स्वधर्माप्रमाणे आपण शांतपणे जगतो। आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे श्लोकामध्ये, श्रेया परमवाप्स्यत, म्हणजे शेवटी जो आहे तो परम कल्याणाला प्राप्त होतो, म्हणजे मोक्षापर्यंतच जातो। ही वाटचाल ही अशा पद्धतीची आहे। त्यामुळे देवतेनं आपण आपल्या आचरणानं, स्वधर्माच्या आचरणानं तृप्त करायला पाहिजे। आपलं आचरण चुकलं की देवता शाप देतात। आपण बघा आपण उलटं वागायला लागलो, आपल्याला बरोबर अडचणी यायला सुरुवात होतात। याचं कारण आहे
आपण म्हणते ते माझ्या प्रारब्धाच्या वगैरे आहेत, ठीक आहे, प्रारब्धाच्या आहेत, पण तरीसुद्धा आपल्या स्वधर्म आचरणामध्ये कुठंतरी दोष राहिला तरच आपल्याला पुढच्या संकटाला सामोरं जावं लागतं. म्हणून स्वधर्म आचरणानं काय करावं, त्या तिथल्या ज्या देवता कोण आहेत त्यांना प्रसन्न करून घ्यावं, आणि ती देवता आपलं इच्छित जे आहे किंवा जे आपल्याला योग्य आहे, आपल्यासाठी इच्छित शब्दापेक्षा योग्य जे आहे ते योग्य आपल्याला आपल्या हिताचं जे आहे ते देऊन जाते, आणि त्यामुळं परस्परांच्या तृप्तीमुळं आपण परमकल्याणाला प्राप्त होतो. दोन्ही तृप्त होतात, दोन्ही प्रसन्न राहतात, आणि तो समाज शांत आणि आनंदानं जगत असतो. असं आपण प्रभू रामचंद्रांचं राज्याचा विचार केला तर त्या काळातल्या लोकांचं तो जी चालणं जगणं जे होतं ते किती उच्च दर्जाचं जगणं होतं. त्याला कारण तसं आहे की लोक त्या पद्धतीने वागायचे, प्रजेचं वागणं तसं होतं, राजाचंही वागणं तसं होतं, त्यामुळं सगळं चालायचं. आतापर्यंत आत्ताची परिस्थिती बघितली तर सगळं उलटं सुलटं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं अरिष्ट यायला लागलेली असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अरिष्ट राष्ट्रावरती, समाजावरती, व्यक्तीवरती, कुटुंबावरती येतात. कुटुंब दुरावली जातात, फुटतात, लोकांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. ईर्ष्या, तुलना, वासना, इच्छा, मोडायचं, सूड घ्यायचा, बदला घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टीमुळं कुठली इष्टदेवता प्रसन्न होणार सांगा? काहीच नाही. घरामध्ये रोज भांडणं चालू असतील तर ग्रहदेवतेनं का आशीर्वाद द्यावेत सांगा? ती तथास्तु म्हणते, सगळ्याला तथास्तु म्हणते. तुम्ही जळलं, पेटलं, मोडलं म्हणा, तथास्तु म्हणते. आणि तुम्ही शांततेनं अपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्य म्हणाला तरी तथास्तु म्हणते. तुम्ही काय म्हणायचं आपण ठरवायला पाहिजे ना. ग्रहदेवता काय करणार आहे सांगा? ती तथास्तु म्हणायला बसलेलीच आहे. आपण आपल्या स्वधर्माचं पालन करावं, ती तथास्तु म्हणून सोडून देते. शेतकऱ्याने शेतामध्ये प्रामाणिकपणाने कष्ट करावे, त्यासाठी काही दुसऱ्याच्या पिकाला सुद्धा तिथं हे लावू नये, किंवा दुसऱ्याचं पीक माझ्यापेक्षा मोठं आहे म्हणून तुलना करून, ईर्ष्या करून त्याचं मोडावं आणि माझं स्थिरावं, हा स्वधर्म बिघडला. मग आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असलो तर शेतकऱ्यांना आपलं ते सगळी पेरणी विरणी मशागत करावी आणि शांतपणे वाट बघत बसावी. भूदेवता प्रसन्न होते आणि द्यायचे तसं देऊन जाते. जसं तुझं कष्ट तसं तुला मिळणार आहे. तसं स्वधर्म आचरणानं या देवता प्रसन्न होतात, आणि प्रसन्न झालेल्या देवता त्यांचं इच्छित मनोगत पूर्ण करतात, आणि हळूहळू त्यांना परम जे कल्याणाचा मार्ग जो आहे, मोक्षाचा शेवटचा जो पुरुषार्थ ज्याला आपण मोक्ष म्हणतो, त्या शेवटच्या पुरुषार्थापर्यंत त्याची वाटचाल चालते. आणि म्हणून त्यांनी काय विचार करावा की त्या देवतांना या स्वधर्माच्या आचरणानं प्रसन्न करून घेणं हे प्रत्येक व्यक्तीचं जबाबदारी, कर्तव्य आहे, आणि त्यालाच कर्तव्य कर्म म्हणतात. म्हणजे स्वधर्म आचरण करणं हेच कर्तव्य कर्म आहे, बाकी काही करायचं नाही. मुलांना वाढवायचं अपेक्षा ठेवायची नाहीत. अवघड आहे पण तरी ते करावंच लागतं. आणि त्यामुळं काय होतं, आपल्याला आतमध्ये आनंद होतो. आपण केलेल्या कामाचा, प्रयत्नांचा एक आनंद प्राप्त होत असतो. म्हणून कोणतेही कर्म करताना उद्देश मात्र ठेवला पाहिजे. इथे शेवट म्हटलंय परम कल्याण, हा उद्देश असला पाहिजे. देवता संतुष्ट होतील, आपल्याला जे देतील, पण देता 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 घेता 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 घेण्याची इच्छा एकदा थांबावी लागेल, आपल्याला बंद करावी लागेल. मागायची जी मागणी आहे ती हळूहळू कमी करावी लागेल. या देवता देतात आणि मी मागतो, आणि मागण्याने देणं चालू होतं, तोपर्यंत परम कल्याणाचं डोक्यात येत नाही. माझं कल्याण नेमकं कशामध्ये आहे तर देण्या घेण्यामध्ये नाही, तर मागणं हे थांबणं, की थांबलं की परम कल्याणाचा रस्ता सापडतो. इच्छा संपाव्या लागतात, कामना थांबाव्या लागतात, तेव्हाच हळूहळू आसक्ती कमी होते, आणि मग वाटायला लागतं की दुसरं उरलेलं शिल्लक तेच असतं. त्याला आपण आत्मकल्याण म्हणतो. त्या आत्मकल्याणापर्यंत हा रस्ता घेऊन जातो स्वधर्माचा. म्हणून स्वधर्माचं जे प्रवास जो आहे, हा प्रवास बरोबर म्हणजे स्वधर्माची जी बस आहे आपण म्हणतो, ती बरोबर इप्सित तळालाच घेऊन जाते त्या व्यक्तीला, आणि ते स्थळ म्हणजे शेवटचा पुरुषार्थ मोक्ष, तिथंपर्यंतच घेऊन जात असते. फक्त शांतपणे ते वाटचाल करावी लागते. म्हणजे धर्माचाच आधार घ्यावा लागतो आणि अर्थकामाचा उपभोग घ्यावा लागतो. धर्मानं अर्थ आणि काम भोगले की मोक्षाचा रस्ता सुपेरियर होतो. पण हे लक्षात आलं तर धर्माचं ते राहिलं बाजूलाच, मधला अर्थकामावरच सगळा जोर चालू असतो. धर्माप्रमाणे काही भोगायचं नाही, नीतीप्रमाणे काही वागायचं नाही, आणि मोक्षाची इच्छा जर करायला लागलो किंवा हिताची इच्छा करायला लागलो, कल्याणाची इच्छा करायला लागलो, तर ते शक्य नाही, हे सांगणं त्यामध्ये आहे. त्यामुळे कर्मातून आनंद प्राप्त झाला पाहिजे, मग स्वधर्म झालं म्हणायचं. मी केलेला आनंद प्राप्त होतो का, प्रसन्नता आहे का,
तर देव प्रसन्न झाले. मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे. ईश्वर प्रसन्न झाला हे कशावरून समजायचं? आपण प्रसन्न झालो कामात तर समजायचं ईश्वर प्रसन्न आहे. आपल्याला काम करताना आनंद वाटला आणि दुसऱ्यालाही बरं वाटलं की ह्याच्या कामामध्ये हा आहे आणि त्याचाही त्याला आनंद वाटायला लागला तर समजायचं की देवसुद्धा प्रसन्न झालेला आहे. त्यामुळे माझ्याबरोबर इतरांना म्हणजे त्यामध्ये कुटुंब आहे, लोकसमाज आहे, निसर्ग आहे, तो आनंद माझ्या वर्तनातून सगळ्यांना मिळाला पाहिजे. निसर्ग हा सुद्धा जरी वाटतो जड आहे पण तो जड नाही. तो आपल्याबरोबर आपलं सगळं पाहत असतो. जो निसर्गाचा नियम मोडतो त्याला शिक्षा आत्तापर्यंत झालेलीच आहे. ज्या ज्या गोष्टी आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन करतो त्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या ज्या आहेत त्या त्रासाला कारणीभूत ठरलेल्या आहेत. म्हणून आपण, माझं कुटुंब, नंतर समाज आणि माझा ह्या निसर्ग सभोवती असणारा निसर्ग याच्याशी माझी नाळ जोडलेली आहे. यांना एकामेकाला दुखवून मी जगू शकणार नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हे दुःखात असतील, हे माझा शेजारी रडत असताना मी कसं शांतपणे रामकृष्ण हरी म्हणून सांगा बघू, शक्य तरी आहे का? रड गाणं पुढे चालू असते पाठीमागे शेजाऱ्याचं, कशांतरी तो दुःखानं रडत असतो. आणि जर समोर शेजारी उपवाशी झोपलेला असेल तर आपल्याला जरा का असं ना राक्षसी जरी वृत्ती असली तरी वाटणार की समोरचे शेजारी उपवास आहेत आणि आपण तसं खाणं बरोबर नाही. याला स्वधर्म म्हणतात. म्हणून जर सगळे सुखी असतील तरच आपण सुखी होतो. म्हणून शास्त्रानं सुद्धा कल्पना मांडताना मी सुखी व्हावं अशी कल्पना नाही आहे. सर्वे जना सुखेन भवन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्, हे सगळे जे वर्णन, सगळे जे शांतीपाठ आहेत उपनिषदांचे हेच सांगतात. कारण स्वतःचं सुख पाहिलेलं नाही, कुठल्याही उपनिषदानं पाहिलेलं नाही, वेदांतानं पाहिलेलं नाही, शास्त्रानं पाहिलेलं नाही. याचा अर्थ आहे सर्वजण सुखी असले तर म्हणा की मग आपण सुखी आहे. मग एकटा सुखी व्हावा अशी मागणी करण्यापेक्षा सर्वजण सुखी व्हावीत म्हणजे त्यामध्ये मी आहेच, माझा अंतर्भाव त्यामध्ये आहे. म्हणून म्हणावं सर्व सुखी व्हावीत. सर्व सुखी म्हणण्यामुळे होते काय? इतरांना माझं काय होतं की मला आनंद होतो की मी इतरांच्या सुखाची मागणी केली. आणि दुसरी गोष्ट, मीही सुखी व्हावं म्हणण्यापेक्षा ते सगळ्यांचीच मागणी केलेली बरी असते. आणि म्हणून इथं म्हणलंय जवळची दुःखात असताना आपण मात्र मजेत राहू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून परस्परांना सुखी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. यामध्ये म्हणलेलं आहे बघा, परस्परम भावयंता. परस्पर म्हणजे देवतेना तुम्ही आनंदी ठेवा, प्रसन्न ठेवा आणि त्या देवता तुम्हाला प्रसन्न ठेवतील, तुम्हाला आनंदाचे दिवस आणून देतील. परंतु त्यांना प्रसन्न ठेवणं म्हणजे काय करणं? आपल्या कर्तव्याचं निष्काम भावानं आचरण करणं, आपली स्वकर्तव्ये प्रामाणिकपणाने निष्ठेनं बजावणं. त्यामध्ये कुठलीही कसूर ठेवायची नाही. नाही कसूर ठेवली की प्रयत्नातला आनंद एक वेगळा असतो. मग अपयशाचं दुःख वाटत नाही त्यावेळी, कारण मी प्रयत्न चांगले केले होते, प्रयत्नात काही कसूर केलेली नव्हती, त्याचं शल्य राहत नाही आणि म्हणून मी प्रसन्न राहतो या स्वधर्माच्या आचरणामुळं. म्हणून हे स्वधर्माचं आचरण जे आहे ते शेवटी मला मोक्षापर्यंतच घेऊन जातं. म्हणून मागताना जो आहे की सगळ्यांच्या संदर्भातला आनंद मागावा, सगळ्यांसाठी सुख मागावं. मी एकटा मागून चालणार नाही. माऊली काय म्हणतात बघा, 95 नंबरची ओवी आपण बघतोय, जे येणे करुणी समजता परितोष होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थार्थे देती. सुरुवातच केलेली आहे माऊली. या स्वधर्माच्या अनुष्ठानाने सर्व देवता संतुष्ट होतील. येणे करुणी समजता, समजता म्हणजे सर्व, परितोष म्हणजे संतुष्टता येईल, परितोष होईल देवता मग ते तुम्ही इप्सिता, इप्सिता म्हणजे इच्छित, जे तुम्हाला इच्छित आहे, तुमच्या मनात आहे, अर्थार्थे देतील, तुम्हाला ते भोग जे आहेत ते भोग प्राप्त करून देतील. जर तुम्ही जर त्यांना देवतांचं व्यवस्थित असं पूर्ण काय काम असेल ती त्यांची जबाबदारी केली, त्यांची जबाबदारी म्हणजे काय वेगळं करायला लागत नाही. आपणच स्वधर्माच्या त्या एका चौकटीत राहून जगत राहणं म्हणजे त्या देवता प्रसन्नच होतात ना. त्या देवता प्रसन्न करायला काय वेगळं काय मांडणी करायला लागत नाही. अगोदरच सांगितलं आहे, देवदेवतांतरण न भजावे, तीर्थास न जावे, माऊलींनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की देवता म्हणजे काय? आपलं काम, म्हणजे काम हीच देवता आहे. आणि काम ही देवता जर लक्षात ठेवली तर आपल्या स्वकर्मामुळंच, या स्वकर्तव्यामुळंच या देवता प्रसन्न होतील. म्हणजे काय करायचं? धर्मानुसार कामाची पूर्तता करायची, धर्मानुसार अर्थाची प्राप्ती करायची. तुकाराम महाराज म्हणतात ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करे.
हे उदास, पुढचा उदास विचार जो आहे, हा उदास विचार म्हणजे ही काही नैराश्यता नव्हे, लक्षात घ्या. यामध्ये माझं काही नाही असा भाव ठेवून ते भोगा. भोगणं हे चालूच असायला पाहिजे, पण भोगताना ते माझं नाही आणि मिळवताना काय करायचं, उत्तम मार्गाने ते मिळवायचं. जोडून या धन उत्तम विचार आहे. सगळा ते प्राप्त करताना उत्तम मार्गाने गेलं पाहिजे, प्रामाणिकपणाने गेलं पाहिजे, स्वधर्मानं प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे धर्मानं नीतीनं मिळवावं आणि उदासपणाने भोगावं, याला स्वधर्म म्हणतात. संतांनी बरोबर शास्त्रात मांडणी करून ठेवलेली आहे. म्हणून पहिल्यांदा पुरुषार्थामधला धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे. त्यासाठीच पहिलीच बंधनं घातलेत, पहिले नियम घातलेत. नाहीतर अगोदर अर्थ आणि काम जर ठेवला असता आणि नंतर नियम सांगितले असते तर प्रॉब्लेम झाला असता. हे काय आम्हाला ठाऊकच नव्हतं म्हटलं असता तो. मी अर्थक्य भोगला, काम भोगला आणि आता धर्म काय शिकवायला लागलाय असा तो बोलला असता. पण तसं नाही केलं. पहिल्यांदा धर्म हा पुरुषार्थ आहे. धर्मामुळंच पहिल्यांदा नियम वाचा, नियम झाले की वागायला चालू करा. अर्थ कसा प्राप्त करायचा, द्रव्य कसं मिळवायचं, किंवा काम कसा म्हणजे प्रापंचिक इच्छांचा भोग कसा घ्यायचा, याचं सगळं वर्णन धर्मानं करून ठेवलं. असं करायचं निघाला तर शेवटी बरोबर पुरुषार्थ, शेवटचा मोक्ष जो पुरुषार्थ आहे त्या परम पुरुषार्थाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून कर्मानं संतुष्ट होणाऱ्या ज्या देवता आहेत त्यातली पहिली देवता आहे माणसं समोरची. मी असेल, कुटुंब, जग, समाज, ही जी आहे ती पहिली देवता म्हणायची. दोन देवता सांगितलेल्या आहेत शास्त्रानं तशा. एक पहिली देवता म्हणजे आपलं कुटुंब किंवा आपला समाज. समाज म्हणजे एक कुटुंबच आहे, जग म्हणजे एक कुटुंब आहे आणि मी स्वतः म्हणजे एक कुटुंब आहे. माझे अवयव ही त्यातले सगळे असणारी लोकसंख्या आहे आणि म्हणजे मी, माझं शरीर एक कुटुंब आहे. माझ्यात असणारे सगळे आतले आणि बाहेरचे सगळी इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, हे सगळे कुटुंबातले एक एक सदस्य आहेत. हे एक कुटुंब झालं. कुटुंबातलं कुटुंब म्हणजे माझे काही सगळे संबंधी, नातलग, मित्रमंडळी, याला कुटुंब म्हणूया आपण. आणि दुसरं राहिलं जग, जे अनोळखी आहे ते जग, या सगळ्यांशी माझा संबंध येतो. त्यामुळं ही पहिली देवता संतुष्ट करता आली पाहिजे आपल्याला. आता ही संतुष्ट करणं म्हणजे एकोप्यानं जगणं कुटुंबात फार महत्त्वाचं आहे. जर एकोपा असेल कुटुंबात तर कुटुंब टिकतं. आणि प्रेम हा मोठा धागा आहे कुटुंबाला जोडणारा. जर कुटुंबामध्ये प्रेम असेल ना तर ती कुटुंब चांगली टिकलेली आहेत, शेवटपर्यंत एकमेकाला आधार देतात. आणि असे आधार देणाऱ्या कुटुंबामुळं एकाकीपणा नाहीसं होतो. आज कुटुंब नाहीत, कुटुंब शब्दच लागू पडण्याचा झालेला आहे. एक माणसाचं, दोन माणसांचं आहे घर, त्याला काय कुटुंब म्हणण्यासारखी जागा नाही, म्हणायचं आपलं कुटुंब आहे. वास्तविक एकाच माणसाचं घर चालू आहे, दोन दोन माणसांची घरं चालू आहेत, अशीच माणसं राहायला लागलेली आहेत. आणि या एकाकीपणामुळं काय झालेलं आहे, अगदी रिकामापणा लोकांना वाटायला लागलेला आहे. त्यामुळं सगळंच विचार बदलायला लागलेले आहेत. तर ही तर पहिली देवता संतुष्ट करण्याची, याचा अर्थ कुटुंब, जग आणि समाजातली माणसं आहेत. आणि कर्माचं उद्दिष्ट जिथं आपण काम करतो त्या कर्माच्या ठिकाणी की उद्दिष्ट पूर्ण करणारी एक अमूर्त अशी देवता असते. मगाशी त्याचा आपण उल्लेख केला. म्हणजे शेतात काम करायला लागलो आपण ना, तर शेताच्या ठिकाणी जी भूदेवता आहे ती एक देवता आहे. आणि जिथं आपण काम करतो, व्यवसाय करतो, तिथली एक देवता आहे. आणि माणसं, समाज, कुटुंब, ही जगणारी माणसं सगळी जी आहेत ती एक देवता आहे. या दोन्हींना प्रसन्न करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही वावरताना, ह्या माणसात वावरताना, कुटुंबात वावरताना आपलं वर्तन योग्य असलं पाहिजे. योग्य वर्तन असेल, सर्वांना प्रसन्न केलं पाहिजे. कालच्या विचारामध्ये आपण बघितलं, बोलण्यामध्ये माधुर्य असलं पाहिजे. आणि हे माधुर्य जर असेल तर माणसं जोडता येतात, समाज जोडता येतो, गल्ल्या गल्ल्या जोडता येतात, कॉलन्या जोडता येतात. फक्त बोलण्यामुळं कुणाला काही द्यावं लागत नाही. देण्यात शब्दाचंच देणं हे फार मोठं असतं. पण बरेच वेळा शब्दाचं सुद्धा कृपणता लोकांच्याकडे आहे. शब्द देताना सुद्धा फारसे वापरले जात नाहीत, तेवढेच मोजकेच काय कसं एवढंच वापरले जातात. आणि त्यामुळं जोडणं होत नाही. इथं म्हणलेलं आहे सर्वांना प्रसन्न केलं पाहिजे. आपला सहवास जो आहे तो बोचणारा नसावा, टोचणारा नसावा, बोलण्यात टोमणं मारणं नसावे. बरीचशी माणसे टोमणं मारतात आणि लोक त्यांच्याजवळ जात नाही, काहीतरी टीकात्मक बोलत असतात, असा विनोद करतात की तो जहरी असतो, तो लागणारा असतो. त्यामुळे बरेच वेळा मोठी मोठी वाक्य शास्त्रांची सुद्धा आहेत. जिभेवर आपल्यावर काय असायला पाहिजे, खडी साखरेचा खडा असायला पाहिजे आणि डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून वागावं लागतं समाजामध्ये. त्यावेळी मग लोक जवळ येतात, आपलीशी करता येतात, नाहीतर ते जमत नाही. मग यामध्ये नुसतं गोड बोलणं नसावं,
तर त्यामध्ये माधुर्य असावं, त्यामध्ये प्रेम असावं. असं असेल तर ही पहिली देवता जी आहे ती पहिली देवता आपोआप प्रसन्न होते. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रातील उत्पादन क्षमता म्हणजे ती एक देवता असते. ती कष्ट करणाऱ्यावर अनुग्रह करते. अनुग्रह करणं म्हणजे प्रसन्न होणं. ती अनुग्रह करत असते. इतका कष्ट करतो, राबतो तर लगेच प्रसन्न होतं. आपण शेतकऱ्याचं उदाहरण त्यासाठी घेतलेलं होतं की शेतकऱ्याला त्याच्या कष्टामुळे भूदेवता आपोआप प्रसन्न होत असते आणि पिकाच्या स्वरूपात, भरघोस पिकाच्या स्वरूपात त्याला अनुग्रह देत असते. भूदेवतेचा अनुग्रह म्हणजे काय? चांगलं पीक येणं. आपण जिथं नोकरी करतो त्या ठिकाणी प्रसन्नता कशी निर्माण होईल? आपण प्रामाणिकपणाने काम केलं की कुठेतरी सन्मानाचं, प्रमोशनाच्या गोष्टी आपोआप पुढे समोर यायला लागतात आणि यावरून लक्षात येतं आपल्यावर माझ्या कामाचा अनुग्रह झालेला आहे, त्या देवतेनं अनुग्रह केलेला आहे. एखाद्यानं मुलग्यानं, विद्यार्थ्यानं विद्याभ्यास करणं की विद्या देवता प्रसन्न होते. आपण सरस्वती माता म्हणूया किंवा श्री गणेशाची प्रसन्नता होते. ही विद्येची देवता आहेत. ह्या विद्येच्या देवता बरोबर प्रसन्न होतात कष्टानं अभ्यास करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यावर आणि विद्यार्थ्यावर प्रसन्न होऊन त्याला यश देतात. यश देणं हा अनुग्रह आहे त्याच्यावरचा. असा जर विचार आपण करायला लागलो, साधा विचार आहे, सूर्यनमस्कार आपण घालतो. ही सूर्यनमस्कार, सूर्य ही देवता आहे. आता ह्या ठिकाणी सूर्यनमस्कार घालणं, व्यायाम करणं हे कर्म आहे आपण समजूया आणि सूर्य ही त्याची देवता आहे. अनुग्रह कोणता? तर स्वास्थ्य देतो, आपल्याला आरोग्य प्राप्त करून देतो, हे अनुग्रह त्याचा आहे. आता या ठिकाणी नुसता व्यायाम केला आणि मी देवतेचा जर विचार केला नाही तर ते चुकीचं आहे. तिथं दुरावा राहतो, जिव्हाळा प्राप्त होत नाहीत, निर्माण होत नाही. जिव्हाळा निर्माण होण्यासाठी आपल्या कामाला देवाला जोडावं लागतं, ईश्वराला जोडावं लागतं. त्यासाठी देवतेंची विचारणा केलेली आहे. मी सूर्यनमस्कार घालतो हा व्यायाम करतो, पण मी सूर्याला नमस्कार घालतो आणि ती देवता आहे, त्या देवतेला माझं लोटांगण आहे असा विचार करून सूर्यनमस्कार जर घातला तर शरीर स्वास्थ्य तर राहिलंच, पण सूर्यदेवतेचा अनुग्रह झाला. आणि अनुग्रह शब्दाचा अर्थ काय? स्वास्थ्य, माझं आरोग्य व्यवस्थित टिकलं, मला व्यायामामुळं सुख प्राप्त झालं, माझी शारीरिक स्थिती चांगली राहिली, याचा अर्थ हा अनुग्रह माझ्यावरती झाला. आता ह्या सगळ्या गोष्टी मात्र कशा आहेत? विचार करण्यासारख्या आहेत. कुठली सूर्यदेवता? अशा हजारो सूर्य आहेत, शास्त्रज्ञांनी शोधून काढल्यात. कशाला त्याला देव मानायचं? हा मूर्खपणा, स्वधर्म टाळणं म्हणायचं. स्वधर्मानं वर्णन केलेलं आहे की ती देवतेला त्या जोडून घ्या तुमच्या कामाला. व्यायाम नुसता केला आणि भाव व्यक्त केला नाही तर तिथं जिव्हाळा आणि ओलावा राहत नाही प्रेमाचा. आणि नुसतंच मी सूर्यदेवताला रोज नुसता नमस्कारच करायला लागलो आणि सूर्य नमस्कार घातलेच नाहीत तरीही चुकीचं आहे. दोन्ही गोष्टी कशा जोडाव्या लागतात बघा. म्हणजे एकमेकावर परस्परावरती अवलंबून भाव येतात, परस्परम भाव येतात शब्द वापरलेला आहे, तो एकमेकाला जोडून घेऊन करावं लागतं. म्हणून इथं माऊलींनी वर्णन केलेलं आहे, जे येणे करुणी समजता परितोष होईल देवता, मग तुम्ही इप्सिता अर्थार्थे देती. तुम्हाला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते आपोआप प्राप्त होतं. की आपल्याला सुद्धा व्यायाम योगासनं करणाऱ्या लोकांना हे सांगावं लागत नाही की शरीराची जी देवता आतली जी आहे ती कशी प्रसन्न होते आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं स्वास्थ्य देते. म्हणजे जगातलं व्यावहारिक सुखातलं सर्वश्रेष्ठ सुख कोणतं असेल तर शरीर संपदा आहे. व्यावहारिक सुखातलं, न तर दुसरं कुठल्या सुखाला काही किंमतच नाही आहे. जे काय धन आहे, धान्य आहे, मुलं बाळ चांगली आहेत, काही वाटलं ते असू दे, शरीर चांगलं नाही ना मग काहीच चांगलं नाही तुझं, असा म्हणण्यातला भावार्थ आहे त्यामध्ये. त्यामुळे शरीर संपदा ही सर्वश्रेष्ठ सुख व्यवहारातलं मानलेलं आहे. मग त्या ठिकाणी एखाद्या देवतेला जोडायला नको का? ती देवता कोणती असेल? सूर्यदेवता, बलदेवता आपण म्हणूया, तर त्या बलदेवतेला जोडावं लागतं आणि जोडल्यानंतरच त्याच्याशी आपण एकरूप होतो. मग ती संतुष्ट होते, आपल्यावरती अनुग्रह करते. ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे तर ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा उपासना आहे, त्यासाठी अभ्यास आहे. अभ्यास हे कर्म मानूया आपण, हे स्वधर्म आचरण म्हणूया. अभ्यास हे स्वधर्माचं आचरण आहे, हे एक कर्म आहे. आता अनुग्रह काय करते? ती ज्ञानाची देवता आपल्याला काय देते? ज्ञानाची प्राप्ती करून देते, ज्ञान मिळतं आपल्याला, हा त्यांचा अनुग्रह आहे. आता जर नुसतंच ज्ञानाचं जर करायला लागलो आपण तर ते कोरडं होईल. म्हणून काय करायचं? त्याला जोडून घ्यायची देवता, सरस्वती माता मला दान दे म्हणायचं. अभ्यास मात्र करायचाच आहे, अभ्यास करून देवतेला जोडायचा. दोन्ही गोष्टी कशा आहेत बघा. आणि त्यामुळे आधार एक वाढतो, आपली श्रद्धा दुणावते, वाढते आणि म्हणतोय आपण सरस्वती खरंच माझ्यावर आता प्रसन्न मिळाली. वास्तविक त्याच्या अभ्यासाचा तो परिणाम आहे. फक्त त्यानं जिव्हाळ्यानं त्या देवतेला काय केलं?
निवेदन केलं की मी आता अभ्यास करायला लागलोय, मला यामध्ये यश दे. म्हणजे अभ्यासाबरोबर त्या देवतेला जोडून घेणं. मग अशा आपण व्यायामाबरोबर सूर्य देवतेला जोडून घेतलं, तसं या ज्ञान देवतेला जर प्राप्त करायचं असेल तर सरस्वती म्हणा, गणेश यांची आराधना त्यामध्ये धरलेली आहे. आणि जर असं आपण केलं तर ते अमूर्त असणारा तो सगुण ईश्वर जो आहे या देवतेमध्ये विद्यमान असतो. म्हणजे गणपतीमध्ये, सरस्वतीमध्ये जो मूळ देव आहे परमात्मा तो विद्यमान आहे. म्हणून त्या देवतेंची कार्य चाललेली आहेत. ह्या इंद्रदेवता आहेत, यक्ष गंधर्व वगैरे खूप लोक आहेत, ही सगळी जी काम करतात त्याच्यावरती, त्याच्या सत्तेवर सगळी काम करतात. सगळं भूतलावर जे चाललेलं आहे त्याच्या सत्तेवर. आता ही मधले आहेत मात्र. साधं माझं स्वधर्म चाललेला आहे ना, हा स्वधर्म माझा फलद्रूप व्हावा म्हणून या देवता काम करत असतात. पण खरा अनुग्रह जो आहे तो परम कल्याणाचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण माऊली पुढच्या याच्यामध्ये काय म्हणतात बघा, या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षम निश्चिता करती तुमचा. त्याचा फायदा काय होतोय माऊली म्हणतात बघा, या स्वधर्म रूप पूजेने सर्व देवागणांची पूजा केली असता तो देव तुमचा योगक्षम म्हणजे अप्राप्त भोगाची प्राप्ती आणि प्राप्त भोगाचे संरक्षण अगदी निश्चितपणे करतील. जर आपण स्वधर्म रूप पूजा पूजिता देवता गणा समजता या स्वधर्म रूप देवतेची जर आपण पूजा केली तर निश्चितपणे आपला योगक्षम चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. त्यामुळं आपणच असा विचार करायला पाहिजे की माऊली म्हणतात, याला मात्र माऊलीनं कर्मपूजा शब्द वापरला. हा शब्द श्लोकामध्ये नाही बरं का, याला स्वधर्म पूजा म्हटलेला आहे. याला कर्तव्य कर्माला कर्मपूजा न म्हणता स्वधर्म पूजा म्हटलेली आहे. आता स्वधर्म पूजा या शब्द विशेष माऊलींचा आहे. त्यामध्ये ते म्हणतात या स्वधर्म पूजा पूजिता, या स्वधर्म पूजा जी त्याची पूजा आहे ही कर्मपूजा नुसती नाही तर स्वधर्म कर्माची पूजा आहे. म्हणजे माझ्या कर्तव्याची पूजा आहे. आणि तो कर्म, ते कर्म मात्र कसा असायला पाहिजे, धर्म्य असायला पाहिजे. धर्म्य म्हणजे धर्मानं मान्य असलेलंच कर्म करायला पाहिजे, जे नीतीनं मान्य केलेलं आहे, शास्त्र संतांनी मान्य केलेलं आहे असंच कर्म असलं पाहिजे. त्याला स्वधर्म पूजा शब्द वापरलेला आहे. आणि असा जर पूजा शब्दाने हा काय होतो, त्या कर्मातला कोरडेपणा निघून जातो. पूजा शब्द वापरल्यामुळं तिथं ओलावा येतो, तिथं प्रेम येतं. नाहीतर नुसतंच कर्म काय करायचं, नुसतंच काम करतो. आणि बरेच वेळा आता असंच झालेलं आहे. आता IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची गत हीच आहे, नुसतं काम. त्यांनी जोडून घेतलेलं नाही या आराध्य देवतेना. जर ते जोडून घेतलं तर त्यांना काम वाटणार नाही. पण तिथंपर्यंत ती विचारसरणी पोचेल अशी आपली सिस्टीम नाही आहे समाजाची. आणि त्यामुळं हा सगळा जो गोंधळ वगैरे निर्माण होतो या व्यवस्थेमधला, त्याचं कारण ते आहे या देवतेना जोडून घ्यावं लागतं. ती पूजा समजून काम करायला लागतं. वर्क इज वर्शिप असा शब्द वापरतात आणि वर्शिप शब्दाचा अर्थ आहे स्वधर्म पूजा. त्यामुळं कोरडेपणा न करता सद्भावना त्या ठिकाणी अपेक्षित आहे. काम करत असताना आपलं प्रेम असायला पाहिजे कामामध्ये. आणि कामामध्ये जर प्रेम असेल तरच त्या देवता त्या पूजेमुळं संतुष्ट होतात. आणि स्वधर्म व पूजा भावयुक्त होऊन केल्याने तो कर्मातला एक आनंद प्राप्त होतो. आणि त्याचबरोबर दुसरा फायदा एक आहे, आपण भगवंताशी जोडले जातो. माझं देव सगळं करतो असं वाटायला लागते त्या व्यक्तीला. अगदी प्रयत्नशील तोच असतो, पण प्रयत्न करता 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 तो स्वतःला देवाशी जोडून घेतल्यामुळं त्याला वाटतं की भगवंताची कृपा माझ्यावरती व्हायला लागलेली आहे. आणि त्या भावनेनं तो कर्म करायला लागतो. आणि हा योग कर्मातून येतो आणि तेव्हा त्याला तो कर्मयोग होतो. कर्मातून हा योग घडतो. कुणाचा योग, ईश्वराचा. नुसता कर्म करून चालत नाही, त्याला कर्मयोग शब्द वापरला. कर्म नुसता वापरलेला नाही. आणि योग शब्द हा भगवंताशी जोडणार आहे. काम करताना योग जो होतो तो भगवंताशी जो योग होतो तो कर्मयोग. म्हणजे भगवंताचा विचार करून कर्म करणं हा कर्मयोग आहे. आणि देवाला, भगवंताला तो माझं सगळं चालवतो अशा अनन्य भावानं शरण होऊन त्याच्याशी जोडलं जाणं हा भक्तियोग आहे. आणि हे सगळं करत असताना ज्ञानानेच त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि तो ज्ञानयोग होतो. अशा टप्प्यानं ते जावं लागतं. शेवटी परम कल्याणाला आपण जाणार आहे, त्याच्यासाठी हा प्रयत्नशील आहे म्हणून त्याला कर्मयोग शब्द वापरलेला आहे. आणि हा फक्त कर्माचा आणि फळाचा योग नाही बरं का, त्यामध्ये ईश्वर भेट आहे. इथं परम कल्याण शब्द जो वापरला तो त्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळे देवतांना काहीतरी द्यावं लागतं, त्याशिवाय तो आपला योगक्षम कसा चालवतील.
योगक्षमत्याचा जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हरिपाठाच्या शेवटी जे अभंग दिलेले आहेत त्या अभंगामध्येच अभंग आहे बघा तो. योगक्षमत्याचा जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. त्या देवता ज्या आहेत त्या वाट दाखवतात, आपला योग आणि क्षम चालवण्याची जबाबदारी घेतात. योग म्हणजे एखादी अवघड अप्राप्त भोग जे आहेत त्या भोगांची प्राप्ती करून देणं, आणि क्षेम शब्दाचा अर्थ आहे त्याचं संरक्षणही करणं. दोन्ही गोष्टी देवता त्या करत असतात, भगवंत करत असतो. त्यामुळं अप्राप्ताची प्राप्ती आणि जे प्राप्त झालंय त्याचा सांभाळ, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे योग आणि क्षम आहे. या योगक्षमाची जबाबदारी त्याच्यावर जाते. त्यामुळं देव सुद्धा काय फुकट काय देणार नाही, देवता कुठल्याही फुकट काय देत नाही. देव देतो, पहिल्यांदा घेतो आणि देतो, असं नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये ते म्हणतात. देव अगोदर घेतो आणि मग देतो, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार, नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये ते म्हणतात. घेशी तेव्हा देशी, मग तुला उदार कसं म्हणायचं मला शंका वाटते म्हणतात नामदेव महाराज. तू उदार कसला म्हणायचा, घेतल्यानंतर देतोस. आता घेशी तेव्हा दिशी या शब्दामध्ये नामदेव महाराजांच्या खोच आहे. मात्र जेव्हा तो जीवपणा घेतो तेव्हाच त्याला आत्मतत्वाची प्राप्ती करून देतो, अन्यथा देत नाही असं म्हणायचं आहे नामदेव महाराजांना. इथं आपण देवतेंचा विचार करायला लागलोय, त्यांना काहीतरी द्यावं लागतं. आपल्या जेवणातला नैवेद्य आपण बाजूला काढून ठेवतो, काढावं लागतं, पण बरेच वेळा त्याचा विचार केला जात नाही. 4-4 दिवस कुठेतरी गावी जातो आपण, पण घरातलं कुत्रा आहे म्हटलं की त्या कुत्र्याला म्हणतो आपण शेजाऱ्यांच्याकडे घ्या, याचा जरा 4 दिवस सांभाळ करा, त्याला तरी भाकरी दूध लागते त्याला जरा द्या. पण घरामध्ये रोज नैवेद्य दाखवत होतो, तो नैवेद्य कुणी दाखवायचा देवाचा? ते काय खातोय काय म्हणून सोडून द्यायचं नाही, गावाला फिरायला जायचं. तू काय त्याला काय खायला लागते काय? कुत्र्याला खायला लागते पण देवाला लागत नाही. हे कुठला स्वधर्म झाला? विचार करण्यासारखा आहे. देवाचा दिवा कुणी रोजचा लावायचा, देवाला नैवेद्य कुणी दाखवायचा? तो नाही. कुत्र्याला ज्यावेळेला कुणी घालायचं आणि फिरवायला कुणी न्यायचं त्याची व्यवस्था मात्र केली जाते. हे स्वधर्माचं अनुष्ठान नव्हे बरं का. हा विचार करायला लावतो आपल्याला शास्त्र. त्यामुळे देव घेतो, देवता घेतात आणि मग देतात, त्याशिवाय देत नाहीत. मूठभर पोहे खाल्लं आणि मग सुवर्णाची नगरी दिली असुद्धा मला. अगोदर पोहे खाल्ले तर ते कसले आहे त्याला अर्थ नाही. ते भावयुक्त पोहे आहे. भावविना भक्ती, भक्तीविना मुक्ती शक्य नाही. भावच असायला पाहिजे. भाव तिथे देव, भावेविना देव न कळे निसंदेह. हरिपाठाचे तुकडेच आहेत. भाववळे आकळे एरवी ना कळे. हरिपाठ काय सांगतोय बघा, भावाशिवाय ते कळतच नाही. प्रेम द्यावं लागतं त्याला. प्रेम दिलं की तोही प्रेम असं आपल्याला सगळं द्यावं लागतं. म्हणून घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार, जे नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे एका सुदामाच्या एवढ्या त्या सुकलेल्या पोह्याच्या बदल्याला त्याला सुवर्णाची नगरी दान केली. पण पहिल्यांदा दुर्वासाचा शाप चुकवण्यासाठी पण दुर्वासाचा शाप होता, तो देणार होता. जेवायला सगळी मंडळी आलेली आहेत. वर्णन आहे भागवतामध्ये की जे जेवायला येतात इतके जण ऋषीगण जेवायला आलेले आहेत आणि द्रौपदीकडे तरी काहीच नाही आहे. पण तरी सुद्धा थाळीला काय लागले काय बघ, एखादं शीत आहे का, भाजीचं पान लागले काय बघ. आणि एका भाजीचं पान घेतलं आणि मग दुर्वास ऋषींचा शाप बाजूला केला. पान खाऊन, अगोदर नव्हे. सुदाम्याचे पोहे खाल्लेत आणि मग सुवर्णनगरीचं दान केलेलं आहे, अगोदर नाही. या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर केला तर देवता योगक्षम चालवण्याची जबाबदारी घेतात, म्हणजे उगीच नाही. म्हणून आपण एक दाना पेरायला लागतो तरच आपल्याला 1000 दाणे मिळतात ना. एक दाना तरी पेरा हे सांगणं आहे त्यामध्ये स्वधर्मामध्ये. एक दाना आपण पेरावा लागतो, मग भरघोस अशी कणसे येतात. हजारो लाखो कणसं आपल्याला बघायला मिळतात. पण तसं म्हणून चालत नाही, मी एकही दाना पेरणार नाही मग मला 1000 दाणे देणार होता त्याऐवजी 100 तरी द्या, अजिबातच नाहीत मिळत. एकही दाना जर पेरला नसेल तर मिळताना ते हजारांच मिळणार, लाखोच्या संख्येत मिळतील. निम्मे देत नाहीत, भरभरून देत असतो. आणि त्यामुळे याचा विचार केला पाहिजे, कुठल्याही देवतेला काहीतरी अर्पण करावं लागतं. अर्पण केल्याशिवाय त्याच्याकडून जी प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे ती प्राप्ती होत नाही, असा विचार इथं सांगितलेला आहे. त्यामुळे इथं सुद्धा म्हटलेलं आहे, वर्णन करताना म्हणतात की नुसतेच देवांना पूजन आणि भजन आणि हार आणि फुले घालून काय उपयोग आहे, त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे ना आपल्याकडलं. आणि देणं या शब्दाचा अर्थ आहे प्रेम द्यावं लागतं. स्वधर्माच्या आचरणानं त्यांना प्रसन्न करावं लागतं. म्हणजे इन्कम टॅक्स देण्याच्या ऐवजी अर्थमंत्र्यांना जाऊन नुसता जर हारच मी घातला तर मी हार रोज घालतो तुम्हाला, इन्कम टॅक्स भरणार नाही, हे चालेल का? जसंच चालणार नाही तसा तो प्रकार आहे.
मला मी प्राप्त काहीतरी करतोय ना, मग माझ्या इन्कम मधला मी टॅक्स द्यायला नको काय समाजाला? आणि टॅक्स देणं म्हणजे स्वधर्माचं आचरण करणं, द्यायला पाहिजे काहीतरी. घेतो म्हटलं की द्यायला लागतं. मी नोकरीत पैसे कमवतो ना, तर त्यात माझे वाटे आहेत पडलेले, सगळ्यांचे वाटे आहेत त्यामध्ये. मी म्हणतो तो माझा वाटा आहे, नंतर म्हणतो माझ्या कुटुंबाचा वाटा आहे, नंतर म्हणतो पाहुण्याबायांचा वाटा आहे, त्याच्या पलीकडे जातच नाही. मग समाज जो आहे तुला आतापर्यंत पोचत आला, त्या समाजाचं तू देणं घेणं काय लागतोस की नाही? योगक्षम तुझा सगळे जे चालवतात तर त्यांचं तू करणं काहीतरी लागतोस की नाही? हा विचार लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळं प्रयत्न करायला लागतात आणि कर्मानंतर ही ईश्वराची शक्ती काम करायला लागते, त्याची आवश्यकता त्यावेळी भासते. मग ओरडावं आणि म्हणावं की ईश्वरा माझ्यावर प्रसन्न हो, मी कष्ट केलेला आहे. त्यामुळे योग आणि क्षम जे चालवण्याची जबाबदारी आहे ते भगवंत घेतात. यासाठी वेगळा आटापेटा काय करायला लागत नाही, फक्त स्वधर्माचं आचरण करावं लागतं, अन्य काहीही करायला लागत नाही. म्हणून प्रसन्न होताना, हा योगक्षम देताना या ज्या देवता आहेत हे स्वधर्माच्या आचरणाची फक्त अपेक्षा आपल्याकडून करत असतात. न लगती काही जावे वनांतरा, तुकोबांचा अभंग आहे. सुखे येतो घरा नारायण, नारायणाची प्राप्ती होणं म्हणजे सुखाची प्राप्ती होते. घरात सुखाची प्राप्ती त्यावेळी होते ज्यावेळी आपण काहीतरी भजन पूजन आणि चांगल्या सद्भावानं समाजात जर वागत असो, निष्काम भावानं जर समाजाची सेवा करत असो, तरच या गोष्टी त्याची प्राप्त. हा योगक्षम अगवा जयाचा मदती पडला पांडवा, जयाची या सर्व व्हावा, हे वर्णन केले माऊलीने 12व्या अध्यायामध्ये. होऊया म्हणजे ज्याचा योगक्षम चालवण्याची जबाबदारी भगवंत घेतात. पण केव्हा घेतात? आपण काहीतरी द्यायला, साधना करायला तयार असलो पाहिजे, त्याशिवाय ते होत नाही. ग्रंथ सुद्धा कृपा करतात आपल्यावर. ग्रंथाची जर मनोभावे आपण सेवा केली, सेवा केली म्हणजे बांधून त्याची पूजा करून नुसती चालणार नाही, तर त्याचं जर त्याच्यातलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं चिंतन अभ्यास आपण करायला लागलो, रोजच्या जीवनामध्ये जर वापरायला लागलो, तर तो ग्रंथकर्ता आहे, तो ग्रंथकर्ता आणि तो ग्रंथ दोन्हीची कृपा त्या वाचकावरती होत असते. असा अनेकांचा अनुभव आहे. माऊलींची उवे पसायदानामध्ये, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी द्रष्टादृष्ट विजय व्हावे म्हणतात ते. ह्या ग्रंथावरती ज्यांची गुजराण आहे, वर्णन विचार करण्यासारखं आहे मात्र. आणि हे अनुभवाची बोल आहेत. कधी कधीतरी प्रवास करताना हे अनुभव आलेला आहे. एकदा असंच आम्ही मित्र प्रवास करत होतो. माझ्या बॅगमध्ये बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरी असते. कुठेतरी गेलं तर उभा राहून कुठेतरी वाचता यावी, काही ओव्या बघितल्या तर बघता येतील म्हणून. तर त्यावेळी जाता जाता तो म्हटला, मला गडबड आहे, जायचं आहे, सांगलीला जायचं आहे, लवकर चला. सकाळची शाळा करून आम्ही दोघे जण बाहेर पडलो. आणि बाहेर पडताना म्हटलं जेवायचं कुठं? तर म्हटलं कुठंतरी आता पोटापाण्याची सोय होईल तिथं जेवायचं. मग जेवूया म्हटले कुठेतरी हॉटेल वगैरे. तर मी काय म्हटलं, मी काय बाहेर आपल्याला जेवणार नाही, कुठेतरी असलं तर मिळालं तर, नाही तर तुझा तू जेव, माझा उपवास होऊ दे म्हटलं. काय करायची गरज नाही. पण एक गोष्ट मात्र तुला सांगतो की ग्रंथोपजीवी अशी उवी ज्ञानेश्वरीची आहे, आणि ती ज्ञानेश्वरी माझ्या बॅगेमध्ये आहे म्हटलं. त्यामुळे पोटापाण्याची सोय होणार नाही असं काय होणार नाही म्हटलं. नाही म्हणजे तुमचं तत्वज्ञान तुमच्या पुढं, आता धाबा आला की मी जेवतो बाबा, तुमचं तुम्ही बघून घ्या म्हटलं. ठीक आहे बाबा म्हटलं, चल तरी म्हटलं. पुढे आम्ही सांगलीच्या रस्त्याला लागलो. एका फाट्यावर आल्यावर त्याचा एक जुना मित्र तिथं उभा राहिला होता, पाहुण्यांची वाट बघित. तो बघित होता आणि तिथं थांबला होता. आम्ही आल्यावर मोटरसायकलनं त्यानं बघितल्यावर आम्ही थांबलो. म्हटलं कुठं निघाला? तर आम्ही सांगलीला निघालो. थांबा म्हटलं थोडा वेळ. काय करायला थांबलास? तर आमचे पाहुणे यायला लागले. काय आहे? तर घरात एक छोटासा कार्यक्रम आहे, वास्तुशांतीचा. सगळा कार्यक्रम आता आटोपलाय, पाहुण्यांना न्यायला थांबलोय मी. मग म्हटलं काय, सत्यनारायणची पूजा पण आहे. मग तुम्ही काय करा निघाला? तर इकडं असं किती वाजता येते? तर अमुक वेळी. मग जेवणी जावा ना तुम्ही, आता 5 मिनिटं जेवण तयारच आहे, पूजा पण झालेली आहे. त्याला म्हटलं बघा, आता अनेक ग्रंथोपजीवी विशेषी लोकी जे ग्रंथावर अवलंबून असतात ना, त्यांचं पोट भरण्याचं काम ते करतात. पण त्याच्यावर प्रेम केवढा आहे हे बघितलं जातंय. मात्र नाहीच प्रेम, काय अभ्यास नाही, तत्वचिंतन नाही, त्याचं अनुकरण नाही, आणि नुसतंच मी जर ग्रंथ घेऊन फिरायला लागलो तर शक्य नाही. ती ग्रंथोपजीवी ही ओवी अनुभवात येणार नाही. एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात ना, याचा अनुभव घेतला पाहिजे आपण. म्हणजे जेव्हा ह्या कृपा करतात ना देवता, त्या कृपा केव्हा करतात ना, त्यांच्यावरती आपण त्यांना काहीतरी देतो, त्यांची आराधना करतो, आणि प्रामाणिकपणे कष्ट चालू असतात आपले, त्यावेळी ती कृपा करत असतात. अन्यथा वेळी कृपा करणार नाही. आपण बरेच वेळा त्याचं त्या पद्धतीनं वागणं असायला पाहिजे. याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांची कृपा होते, नंतर त्या ज्ञानेश्वरीची कृपा होते. 2 आहेत कृपा. ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी जरी एक आपण मानत असलो तर ती वेगवेगळ्या कृपा अनुभवाला येत असतात. गाथा आणि तुकोबा यांच्या वेगवेगळ्या कृपा आहेत.
दासबोध आणि समर्थ ह्यांच्या वेगवेगळ्या कृपा आहेत. ते देतातच जाता जाता देऊनच जातात. फक्त आपण त्याच्याकडे त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. म्हणून देवता दुष्ट करण्याचं काम आपण करत असतो. तेथे तुम्ही जे म्हणाल ते अपयश सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. वांछितही म्हणजे जे जी इच्छा करेल, तुमच्या मनामध्ये इच्छा होईल अशा सगळ्या इच्छा तुमच्या सिद्धीला जातील. तुमच्या मनातील इष्ट विषय पूर्ण होतील. वांछितही पुरेल मानसीचे. इष्ट जेवढे जेवढे म्हणून विषय आहेत तेवढे सगळे पूर्ण होतील असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं काहीतरी देणं फार गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी समाजाचा विचार असायला पाहिजे. वाचा सिद्धी पावाल. माऊली आता भरभरात ओव्या टाकायला बघा, किती आशीर्वाद आहेत बघा. जर स्वधर्माचं पालन केलं तर एवढे आशीर्वाद माऊलींचे आहे. काय काय? वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, म्हणे तुमचे मागतील महारुद्धी. रुद्धी सिद्धी तुमच्या वाट्याला येतील. तुम्ही अज्ञापक व्हाल. तुम्ही दिलेली आज्ञा लोक फॉलो करायला लागतील. प्रत्येकाच्या शब्दाला मान केव्हा मिळतोय माहिती आहे का? त्या शब्दात जोर लागतो. शब्दात जोर कधी होतोय माहिती आहे का? वाचा सिद्धी प्राप्त झाली की. वाचा सिद्धी प्राप्त कधी होते माहिती आहे का? वाणी देवतेची उपासना केली तर. आणि वाणी देवतेची उपासना करताना त्यामध्ये स्वधर्माचरणाचा नियम पाळून त्या सिद्धीपर्यंत जावं लागतं. त्यावेळी बोललेलं लगेच माणसं ऐकायला लागतात. हे काहीच लोकांचं ऐकतात. हे सत्पुरुष होऊन गेले, त्यांचा प्रभाव किती पडतो आपल्यावर बघा. कारण त्यांना वाचा सिद्धी होती. त्यामुळंच वाचा सिद्धी पावायला म्हणतात. आणि जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. वर्णन बघा, दृष्टांत कसले आहेत. वे ओळगे फळवार लावण्यशी. वसंत ऋतू कसा आला की ज्याप्रमाणे वनलक्ष्मी आपल्या फल पुष्प वैफल्याच्या लावण्यासह ऋतुराज वसंताच्या उंबऱ्याची अखंड सेवा करते. दृष्टांताने अलंकार कसले वापरलेत बघा. हे अलंकार पलीकडच्या विचार करत बसलो आपण तर खूप त्यामधलं घेण्यासारखं आहे. आपली इच्छा ही ईश्वराच्या इच्छा बनते, हे त्यामधलं विशेष गोष्ट आहे. ह्यामध्ये म्हटलेलं आहे की शेवटी वनलक्ष्मी जी आहे ती फळपुष्पाने वसंत ऋतूला सजवून टाकते. वसंत ऋतू नुसता सजत नाही, त्या वनलक्ष्मीची कृपा व्हायला लागते त्याच्यावरती. वनदेवतेची कृपा व्हायला लागते, मग वसंत ऋतूला बहर यायला लागतो असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे वसंताची सेवा करते ती. आणि तसे सर्व देवता आपले ऐश्वर स्वधर्म पालन करणाऱ्यांना देऊन टाकते. आपलं सगळं ऐश्वर त्या देवता देऊन टाकतात. केव्हा? हे तर स्वधर्माचं पालन आपण करू आणि सगळा विचार समाजाच्या शांतीचा सुखाचा विचार आपल्याबरोबर करायचा. मला जसं सुख पाहिजे तसं शेजाऱ्यालाही पाहिजे. शेजारी दुःखी राहता कामा नये माझ्या बोलण्यामुळं, किंवा माझ्या सहवासाचा दुसऱ्यांना त्रास होता कामा नये. 12व्या मध्ये फार सुंदर उभ्या टाकलेल्या आहेत बघा. काय म्हणतात? सिंधूचे नाही माझे जळचळा भय नुपजे तैसा. पुढे म्हणतात सिंधूचे नाही माझे जळचळा भय नुपजे यस्मान न दिजते लोकांना दिजतेच. या श्लोकावरती भाष्य करताना माऊलीने उभ्या टाकल्या. सिंधूचे नाही माझे जळचरा भय नुपजे तैसा नुबुगीजे. तू काय म्हणतो की जेव्हा सागरामध्ये जे प्राणी असतात त्या सागराच्या लाटा खवळल्या तरी जरा सुद्धा घाबरत नाहीत मासं. आपल्याला किती भीती वाटते काठावर बघून, अरे केवढ्या लाटा. तर त्यामध्ये ते आनंद घेत असतात. आणि समुद्र नुबुगीजे, समुद्राला सुद्धा ते मासे नाचतात, दंगा करतात, त्याचा त्रास समुद्राला होत नाही. असा तो समाजामध्ये असतो. भक्ताचं वर्णन करताना माऊलीने उभी टाकलेली आहे. तो असतो कसा? घरात राहताना सुद्धा आपलं सहवास दुसऱ्याला टोचता कामा नये, किंवा दुसऱ्याच्या सहवासाची आपल्याला टोचणी लागता कामा नये. या दोन्ही गोष्टी ज्याला सांभाळता येतात त्याने स्वधर्माचं पालन केले म्हणायला हरकत नाही. पण या उभ्या जर विचारात आपण घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला या चिंतनासाठी खूप सुंदर उभ्या आहेत माऊलीने टाकलेल्या. वेळ संपलेली आहे आणि आपला श्लोकांच्या उभ्या पण संपलेल्या आहेत, चिंतन करण्यासारख्या आहेत. इथं आपण आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.